आज बनवूया कुरकुरीत आणि चटपटीत असा मक्कीच्या पोह्यांचा चिवडा। आता सगळ्यात आधी तर इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यात तेल गरम करायला ठेवायचं आहे। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। आता इथे आपल्या बाजारात मिळतात असे मक्कीचे पोहे मी घेतलेले आहेत आणि यात थोडेसे टाकून मी तळून घेणार आहे। आपली पहिली बॅच तळून झालेली आहे। अशाच प्रकारे मी दुसरेही मक्कीचे पोहे तळून घेणार आहे। आता मक्कीचे पोहे तळून झाल्यानंतर यात त्याच प्रकारे शेंगदाणे देखील मी तळून घेतलेले आहेत। आता यानंतर इथे काजू घेतलेले आहेत। काजू देखील त्याच प्रकारे तळून घेणार आहे। काजू तळायला जास्त वेळ नाही लागत। आता त्यातच मी कढीपत्ता देखील तळून घेणार आहे। कढीपत्ता देखील अगदी कुरकुरीत होतो। अगदी 1 ते 1.5 मिनिटात हा देखील तळून झालेला आहे। आता इथे मक्कीचे पोहे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। आता यानंतर एका प्लेटमध्ये मी लाल तिखट घेतलेलं आहे, चाट मसाला, हळद आणि मीठ घेतलेलं आहे। हे सर्व साहित्य मिक्स करून यात थोडं थोडं मक्कीच्या पोह्यात टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी थोडं थोडं टाकून हे अलगदपणे मिक्स करायचं आहे। आता यानंतर उरलेले जे आपले साहित्य होते ते टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा चटपटीत आणि अगदी क्रंची असा आपला पोह्यांचा चिवडा रेडी आहे। एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी। टिफिन असेल, संध्याकाळी खाण्यासाठी असेल किंवा असंच स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी सुद्धा ही रेसिपी खूप छान आहे। एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर मग भेटूया परत। तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय। सबस्क्राइब करायला विसरू नका।